आज तुम्हाला काय वाटतंय, आज तुम्हाला काय वाटतंय, हे चालू राहतं. त्यामुळे कलाकार शक्यतो यामध्ये पडत नाहीत. आणि बरीच मंडळी, मी फक्त कलाक्षेत्र म्हणत नाही, बऱ्याच क्षेत्रामधली मंडळी गप्प राहणं हा पर्याय निवडतात, कारण हे असं जाहीरपणे चिखलफेक होत राहते. म्हणूनच या संदर्भात जर काहीतरी रूल्स अँड रेग्युलेशन्स आले, कठोर नियम आले, की जर या गोष्टीमध्ये तथ्य सापडलं नाही, जर कुठला पुरावा सापडला नाही, तर त्यांच्यावर कायदेशीर कारवाई होईल त्या न्यूज पोर्टलवर किंवा युट्यूब चॅनलवर. असा जर आपल्याकडे नियम आला ना, तेव्हा जाऊन हे बंद होणार आहे. तर असा नियम काढावा हीच विनंती आहे माझी मुख्यमंत्री साहेबांना. नाही, असं काही नाही. मला हा नियम आणायचा आहे. मला या निमित्तानं प्रसार माध्यमांमध्ये जे काही न्यूज होतात त्याला पुराव्यांची जोड नसेल तर तुम्ही ते करू नका, केलं नाही पाहिजे. ते खोटं आढळल्यास कायदेशीर कारवाई होईल अशा पद्धतीचा नियम आला पाहिजे. हे माझं खरं उद्दिष्ट झालंय. आता स्वागत आहे. ओके, एका पत्रकाराला एकच देते. एका पत्रकाराला 4 वेळा संधी नाही मिळू शकणार. सगळ्यात शेवटी हिंदी बोलू, मराठी अजून 1-2 प्रश्न घेते. सगळ्यात तुम्ही एक प्रश्न विचारला ना? नक्की विचारला नाही. त्यांनी असं देखील म्हटलंय की मी असं कोणतेही ऑब्जेक्शन घेण्यासारखं वक्तव्य बोललेलो नाही आणि माझ्यासाठी प्राजक्ता माळी हा विषय संपलेला आहे असं देखील वक्तव्य केलेलं आहे. काय सांगा? मी ते बघितलं नाही, परंतु अच्छा, त्या पण आल्या का, येतात का परळीला? अहो, परळीला नाही, सबंध महाराष्ट्रात फिरतो आम्ही, देशाबाहेरही कार्यक्रमाला जातो. परळी पॅटर्न, जवळचा पत्ता, तुम्हाला जर चित्रपट बनवायचा असेल तर परळी पॅटर्न म्हणजे म्हणायचं काय? हे डेफिनेटली अतिशय निंदनीय वाक्य आहेत, अतिशय डिरोगेटरी आहेत. या मागचा सूचित अर्थ कळू नये इतका महाराष्ट्र आणि मी दुधखुळी नाहीये. त्यांना जे आडून बोलायचं होतं हे सगळ्यांना कळतंय. त्यामुळे परळीला येतात म्हणजे मी काहीच बोलू नये असं नसतं. नुसतं ताई म्हणून काही होत नाही. त्याच्या अवतीभवती तुम्ही जे हातवारे करता, तुमचे जे हावभाव असतात, एका महिलेचं चारित्र्य एवढ्या रिॲक्शननी सुद्धा डागाळू शकतं. समाज माध्यमांसमोर, प्रसार माध्यमांसमोर हशा पिकवण्यासाठी त्यांनी हा मुद्दा वापरलाय. तो डेफिनेटली अतिशय निंदनीय आहे, अतिशय खालच्या पातळीचा आहे आणि तो चुकीचा आहे, याचा मी निषेध करते. हाच माझा प्रश्न आहे मुख्यमंत्री साहेबांना सुद्धा, की हे महाराष्ट्रामध्ये एक निर्भेळ वातावरण कला क्षेत्रातल्या महिलांच्या बाबतीत असलं पाहिजे आणि आम्ही सॉफ्ट टार्गेट होता कामा नये. कुठल्याही राजकीय व्यक्तींच्या स्वार्थापायी आमच्या नावांचा गैरवापर झाला नाही पाहिजे, हीच तर माझी विनंती आहे. आणि हे दुःख आहे, आज मला माझ्या चारित्र्याच्या क्लॅरिफिकेशनसाठी प्रेस कॉन्फरन्स घ्यावी लागते. हीच निंदनीय गोष्ट आहे. हे महाराष्ट्रात होत आहे, सावित्रीच्या लेकींबाबत होत आहे. मला याचं दुःख आहे. नाही, मला नाही वाटत. नाही, मी म्हटलं ना, त्यांनी माफी मागणं, त्यांनी बोलणं, त्यांना हा प्रकार चुकीचा आहे हे कळलं पाहिजे. त्याचे परिणाम काय होतात हे कळलं पाहिजे आणि पुढे जाऊन या बाबतीत कठोर नियम झाले पाहिजेत. हे आता माझं मोठं उद्दिष्ट आहे. एका व्यक्ती संदर्भात तेवढा मुद्दा, त्यांची माफी, एवढा छोटा विचार मी नाही करणार. या बाबतीत काहीतरी कठोर निर्णय झाले पाहिजेत, काहीतरी रूल्स अँड रेग्युलेशन्स बसले पाहिजेत. इथून पुढे कुठल्याही महिला कलाकाराला, ही मी आज ह्या सगळ्या गोष्टीची पार्श्वभूमी घेऊन म्हणते, भविष्यात मला किंवा कला क्षेत्रात काम करणाऱ्या कुठल्याही महिलेला अशा पद्धतीच्या गोष्टींना सामोरं जायची वेळ येऊ नये यासाठी मी प्रयत्न करेन.
कला राजाश्रय मिळाल्याने मुक्ती होते आणि असे म्हणाला की महाराष्ट्र आम्ही जर नाहीच शिकलो रसिकांचं कसं मनोरंजन होणार. अगदी बरोबर आहे, पण तुम्ही बाहेर नाही गेला तर त्याचं तुमचं नुकसान आहे, तुमचीच कला जनतेसमोर येणार आहे असं वाटत नाही तुम्हाला? मला प्रश्न नाही कळला. ठीक आहे ठीक आहे ठीक आहे. कलेला राजाश्रय मिळाल्यानंतरच ती कला मोठी होते. महाराष्ट्रभर फिरताय, राजकारणाचे कार्यक्रम अटेंड करता असं तुम्ही म्हणताय. आता पण तुम्ही जर नाही गेला तर त्याच्यामुळे तुमचं परिणाम होणार आणि तुमचं नुकसान होणार असं वाटायचं तुम्हाला? डेफिनेटली मुळात वेगवेगळ्या शहरांमध्ये जाऊन वेगवेगळ्या ठिकाणी जाऊन प्रेक्षकांचं मनोरंजन करणं हेच तर कलाकारांचं काम आहे, कर्तव्य आहे. निखळ मनोरंजनासाठी तर कलाकार प्रेक्षकांशी संवाद साधण्यासाठी वेगवेगळ्या ठिकाणी जातात आणि गेलंच पाहिजे. ते आमचं उपजीविकेचं साधन पण आहे आणि आमच्या स्वातंत्र्यावर अशी गदा नाही येऊ शकत ना. त्यामुळे कलाकार धर्म आम्ही पाळतोय, पण त्याचा असा पद्धतीनं चुकीचा अर्थ काढणं हे क्लेशदायक आहे. तेव्हाच कला मोठी होईल जेव्हा त्याला राजाश्रय मिळेल. मिळाली पाहिजे, म्हणूनच म्हणते रूल्स अँड रेग्युलेशन्स आणा.